नमस्कार, मी अमोल पाटील। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे कंप्लीट ऑफलाइन बॅच स्टार्ट होते त्या बाबतीत माहिती घ्यायची आहे। तर छत्रपती संभाजीनगर येथे नवीन ऑफलाइन बॅच तेजस 4.0 ही स्टार्ट होते 2 एप्रिल 2025 पासून, ज्याचा वेळ आहे सकाळी 7 ते दुपारी 12 या टाइममध्ये। आपल्याला ही कंप्लीट ऑफलाइन बॅच असणार आहे। ही बॅच येणाऱ्या सगळ्या IBPS बँक एग्जाम असतील, इन्शुरन्स एग्जाम असतील, RBIच्या एग्जाम असतील, त्यानंतर SBI PO आणि क्लरिकल सारख्या एग्जाम असतील, या सगळ्या बँक एग्जामच्या तयारीसाठी ही बॅच आपल्याला कामी पडणार आहे। तर बघूया या बॅच बद्दल अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे। यामध्ये सांगितल्याप्रमाणे बॅच IBPS, RBI, SBI, इन्शुरन्स, MBA CET या सगळ्याच एग्जामसाठी आपल्याला कामी पडणार आहे। तेजस 4.0 ही बॅच प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही प्रकारच्या सिलेक्शन प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्यांची तयारी करून घेणार आहे। ज्यामध्ये आपल्याला सुविधा रीडिंग रूम, आपलं ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला AC रीडिंग रूम, त्यानंतर ग्रुप ॲक्टिव्हिटीसाठी सगळ्या सब्जेक्टसाठी ग्रुप ॲक्टिव्हिटीज, इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा जो पार्ट असेल तो टिल सिलेक्शन, आपलं ॲडमिशन एप्रिल महिन्यामध्ये 2025ला झालेला आहे। 2026-27 मध्ये जर आपले कोणते इंटरव्ह्यू असतील तर त्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला एकदम फ्री हा पार्ट आपल्याला टिल सिलेक्शन अवेलेबल असणार आहे। डेली डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, त्यानंतर डेली काउन्सिलिंग सेशन असतील। एग्जाम ओरिएंटेड स्टडी मटेरियलसाठी मी पुढच्या स्लाइडवर तुम्हाला सांगणार आहे की नवीन अपडेटेड बुक्स आपले कोणते आलेले आहेत। वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट असतील, मग त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये। याच्यामध्ये वीकली ऑनलाईन टेस्ट आपण ऑलरेडी सांगितलं आहे आणि डेली काउन्सिलिंगच्या बाबतीत पण सांगितलं आहे। तर ही अशी तेजस 4.0 ही कंप्लीट ऑफलाइन बॅच आपली चालू होते 2 एप्रिलला, ज्याचे डेमो लेक्चर्स आपल्याला 2 ते 5 एप्रिल या वेळेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ॲडमिशन न घेता आपल्याला करता येतील। ज्याचा टाइम सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये असेल। स्क्रीनवर आपल्याला 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत। काही डाऊट असतील आपल्याला बॅचच्या संदर्भात तर त्या सगळ्या डाऊटसाठी आपण या 2 नंबर्सवर कॉल करू शकतो। पुढे येत असताना संकल्प एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी आपल्या या ऑफलाईन बॅचेस होणार आहेत ते ऑफिस आपलं जे बिल्डिंग आहे किंवा आपला क्लासचा प्रिमाइसेस आहे, जो की सिल्लेखाना चौक जे नूतन कॉलनीचा एरिया आहे तिथे शिवाजी हायस्कूलचा जो रोड आहे त्या ठिकाणी जुनं शेवाळे हॉस्पिटल याच्या एक्झॅक्ट समोर आपली ही क्लासची बिल्डिंग आहे। त्याचं हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय। पुढे येत असताना क्लासरूम असेल, लायब्ररी असेल, रीडिंग रूम असेल, किंवा लगेच आपण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये संकल्प एज्युकेशनच्या नवीन प्रिमाइसेसमध्ये, जे की हे आत्ता असलेल्या बिल्डिंगच्या वॉकिंग डिस्टन्सवर, ज्याला आपल्याला हार्डली 1 ते 2 मिनिट लागतात, या वॉकिंग डिस्टन्सवर हे आपलं नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे। तर तिथं आपण शिफ्ट होणार आहेत पुढच्या 2-1 महिन्यामध्ये। त्यानंतर या तेजस 4.0 ऑफलाईन बॅच संदर्भात जर आपल्या मनात काही डाऊट असतील तर ते काही डाऊट मी याच्यावर घेतलेले आहेत, ज्यापैकी ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का आणि डेमो लेक्चर करता येतील का। डेमो लेक्चरच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे 2 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये आपल्याला सकाळी 7 ते 12 सगळ्या लेक्चरसाठी 4 दिवस फ्री डेमो लेक्चर अवेलेबल असतील। सोबत कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टसाठी, जे की प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, यांची तयारी आपली बेसिकपासूनच होते। जसं आपल्याला कॉन्टमध्ये टॉपिक्स भरपूर आहेत, पण त्याचा बेस जर आपण बघितला तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला टेबल्स असतील, इथपासून बेसिक पार्ट आपला बॅचमध्ये कव्हर होतो। त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांना किंवा लाईफ टाईम ॲडमिशन जे कोविडच्या आधी होते त्या विद्यार्थ्यांना ही बॅच त्यांनी केली पाहिजे का, तर आपल्या स्टडीमध्ये 5-6 महिने किंवा एखाद्या वर्षाचा गॅप पडलेला आहे, कंप्लीट आपण अभ्यासापासून दूर आहेत, तर अशा सगळ्यांनी ही बॅच एक वेळा रिपीट केली पाहिजे। ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास काय प्रोसेस आहे, तर सिंपल आपल्या ऑनलाईन जेवढ्याही बॅचेस आहेत, प्राईम सिरीज असेल, त्याच्या आधीची स्टार सिरीज असेल, हे विद्यार्थी जे घरून प्रिपरेशन करत होते त्यांना आता छत्रपती संभाजीनगर येथे येऊन जर ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये प्रिपरेशन करायचं असेल तर त्यांनी जी ऑनलाईनची आपली फीस भरलेली असेल, इन केस तुम्ही 10,000 फीस भरलेली आहे ऑनलाईनची, त्याचे 50% म्हणजे 5,000 रुपये तुमची फीस मायनस होईल असलेल्या ऑफलाईन फीसमधून। तर आपल्याला तशीही सुविधा आहे की ऑनलाईनमधून आपण ऑफलाईन
ऑफलाईनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? तर बिलकुल ही चालू होणारी जी तेजस 4.0 बॅच आहे ती विथ AFO स्पेशलिस्ट ऑफिसर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड होणाऱ्या सगळ्या एक्झाम सहित असणार आहे. मॉक इंटरव्ह्यूच्या तयारीच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मॉक इंटरव्ह्यूची तयारी आपली टिल सिलेक्शन फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. आत्ताच रिसेंटली आपले जेवढेही IBPS PO असतील, IBPS SO असतील, IDBI असतील, या सगळ्या एक्झामसाठी आपण महाराष्ट्रात विक्रमी जवळपास आपण म्हणू शकतो की 200 ते 300 पेक्षा जास्त फ्री ऑफ कॉस्ट इंटरव्ह्यू आपण घेतलेले आहेत. तर बिलकुल आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे टिल सिलेक्शन फ्री ऑफ कॉस्ट इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यानंतर पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल? आता आपण जर बघितलं तर तेजस 1, तेजस 2 आणि तेजस 3 मागच्या तिन्ही बॅचेसला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे लगेच आपली सकाळची बॅच 7 वाजताची ही तेजस 4.0 आलेली आहे. आपण म्हणू शकतो की ऑफलाईन बॅचेस ह्या जनरली एखाद्या महिन्याच्या गॅपने प्रत्येक महिन्यामध्ये स्टार्ट होत असतात. पण थोडा विचार केला तर आपला हा एप्रिल महिन्याच्या बॅचची अनाऊन्समेंट आहे. एप्रिल, मे आणि जून थोडा उन्हाळा जास्त असल्यामुळे मॉर्निंगच्या बॅचेस ह्या जास्त विद्यार्थी प्रिफर करतात. तर ऑलरेडी आपल्या पहिल्या 3 बॅचेस आणि ही चौथी बॅच मॉर्निंगच्या सेशनमध्ये स्टार्ट होते, त्यामुळे यानंतरची बॅच ही दुपारच्या वेळेमध्ये 12:30च्या वेळेमध्ये होणार आहे. त्यामुळे मॉर्निंग बॅचसाठी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शेवटची मॉर्निंग बॅच आहे असं कन्सिडर करू शकता, कारण की पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्या चालू होणाऱ्या सगळ्या बॅचेस आफ्टरनूनच्याच असतील. ॲग्रिकल्चर डिस्कशन ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्याला याच बॅचमध्ये होतील का? तर बिलकुल सतीश जगताप सर आणि प्रशांत ढोले सर हे रेग्युलर लेक्चर प्लस संध्याकाळी 5:30च्या नंतर अदर दॅन बॅच टायमिंग आपल्याला ॲग्रिकल्चर असेल किंवा आतिश सर जनरल अवेअरनेसच्या रिलेटेड असेल, हा मेन्सचा पार्ट ग्रुप डिस्कशनच्या फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करून घेतात. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना इथं आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हॉस्टेल किंवा मेसची सुविधा आहे का? तर बिलकुल आपल्या प्रिमायसेसच्या आजूबाजूला वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला मेस असेल, रीडिंग असेल, हॉस्टेल्स असतील, हे सगळंच्या सगळं अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काही मदत लागत असेल तर या 2 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हॉस्टेल्सचे वगैरे तुम्हाला नंबर पाहिजे असतील तर तेही तुम्हाला ते पाठवून देतील. तर त्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. पुढं बुक्सच्या बाबतीत सांगत होतो की आपल्याला या बॅचपासून, इवन आपण याच्या आधीच्या बॅचपासूनच ऑलरेडी स्टार्ट केलं आहे, नवीन अपडेटेड 10 बुक्सचा सेट आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर देतो आहे, ज्याची ॲक्च्युअल प्राईस जर मार्केटमध्ये बघितले तर अराउंड 5,000पेक्षा जास्त आहे. पण या बॅचच्या फीसमध्येच आपल्याला क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, कम्प्युटर अवेअरनेस असेल, या सगळ्या बुक्सचा एक 10 बुकचा संच आपल्याला त्याच्यामध्ये बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. इथं मी तुम्हाला फक्त क्वांट LR इंग्लिशचे बुक्स ठेवलेले आहेत. हे रिसेंटली 2025मध्ये आत्ता लागलेले फायनल निकाल, ज्यामध्ये IDBI ESOचा हा फायनल रिझल्ट आहे, ज्यामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी 2025मध्ये आत्ता महावितरणचा एक फायनल निकाल आला होता. त्यामध्ये आपल्या संकल्प एज्युकेशनचे महावितरणच्या बॅचमधून अराउंड इथं 60+ दिसतंय, पण 80पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर IDBI मध्ये जी AAO ॲग्री ॲसेट ऑफिसरची ॲड झाली होती, ज्याचे इंटरव्ह्यू आपण फ्री ऑफ कॉस्ट घेतले होते, त्यामध्ये फायनल सिलेक्शन झालेले विद्यार्थी, सोबत कर्नाटका बँक असेल किंवा TAB बँक, तमिळनाड मर्चंटाईल बँक असेल, याचे फायनल सिलेक्शन असतील, हे आपल्याला दिसतात. पुढे येत असताना संकल्पची जी तेजस 4.0 ऑफलाईन बॅच आहे, त्या ऑफलाईन बॅचसाठी आपण कोणते सब्जेक्ट कव्हर करणार आहे आणि त्यासाठी कोणत्या फॅकल्टीज अवेलेबल असतील ते आपल्याला या स्क्रीनवर दिसतंय. यामध्ये आपल्याला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू टिल सिलेक्शन हा पार्ट आपला असणार आहे, ज्यामध्ये गणित क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आपल्याला आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि शरद जाधव सर या 3 फॅकल्टीज आपल्याला क्वांटचा पूर्ण सिलेबस बॅचच्या टायमिंगमध्ये अराउंड 5 ते 6 महिन्यामध्ये तो कंप्लीट करतील. रिझनिंगसाठी मी स्वतः आहे, इंग्लिशसाठी आपल्याला क्षितिज भालेराव सर, जनरल अवेअरनेससाठी आतिश शिंदे सर आणि ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपल्याला निखिल डांगे सर आपल्याला अवेलेबल असतील. ॲग्रिकल्चर विषयासाठी मी ऑलरेडी सांगितलं आहे, ज्यामध्ये प्रशांत ढोले सर, सतीश जगताप सर. अकाउंट विषयासाठी आपल्याला समीर देशमुख सर. बघा, अकाउंट विषयासाठी जसं महावितरणची ॲड येऊन गेली, ज्यामध्ये 80+ फायनल सिलेक्शन आहेत, आत्ता रिसेंटली महाट्रान्सकोची बॅच आलेली आहे, या सगळ्या बॅचेससाठी अकाउंट विषयाचा तज्ज्ञ शिक्षक आपल्यासाठी अवेलेबल आहे.
त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी आपल्याला अभिषेक गायके सर असतील, निखिल डांगे सर असतील, जयंत मोकाशी सर असतील, सुहास डमढेरे सर असतील, यांच्या सोबतच आपल्याला ऑफलाईन फॉर्मॅटची सगळी जी टीम आहे ती पण इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल असेल. तर हे आपल्याला इथं आपल्याला नावं आणि सब्जेक्ट वाईज टीचर्स कोणते आहेत हे आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन जसं की आकाश जाधव सर जे आपल्याला कॉन्ट घेणार आहेत, ज्यांचे SSC, इन्शुरन्स, कॅम्पस रिक्रुटमेंट, बँकिंग, MBA एंट्रान्स याच्यामध्ये झालेले फायनल सिलेक्शन असतील. अमित पाटील सरांचा 8+ इयर्सचा एक्सपिरियन्स गणित विषयाचा, ज्यामध्ये त्यांचे MBA, CET, CAT आणि ॲक्च्युअल IBPS एक्झामचे अचिव्हमेंट आपल्याला दिसतात. हे माझ्या बाबतीतची इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंगचा हा विषय मी शिकवतो, ज्यामध्ये आपल्याला 6 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव बँकिंग, रेल्वे, SSC आणि MBA एंट्रान्सच्या एक्झाममध्ये हा टीचिंगचा आहे, ज्याच्यात फायनल सिलेक्शन किंवा क्वालिफाईड इंटरव्ह्यूची आपल्याला इन्फॉर्मेशन दिसते. क्षितिज भालेराव सर जे आपल्याला इंग्रजी विषयासाठी अवेलेबल आहेत, ज्यांचं फायनल सिलेक्शन असेल, इंटरव्ह्यू अपियर्ड असेल किंवा IBPSच्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये आउट ऑफ इंग्लिश सेक्शनमध्ये घेतलेले हे त्यांचे मार्क्स असतील. पुढे येत असताना प्रशांत ढोले सर जे की आपल्याला ॲग्रिकल्चर विषयासाठी अवेलेबल आहेत, त्यांचे आपल्याला फायनल सिलेक्शन जसं की 2019, 20, 21 ह्या तिन्ही वर्षामध्ये कंटिन्यू ॲज IBPS AFO म्हणून यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. तर प्रशांत ढोले सर आपल्याला ॲग्रिकल्चर विषयासाठी पूर्ण तयारी करून घेतील. त्यांच्या सोबत आपल्याला सतीश जगताप सर ज्यांचा एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन आणि दिलेल्या इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्क्रीनवर दिसतात. प्रशांत सर आणि सतीश सर हा आपला ॲग्रिकल्चर विषयाचा पार्ट कव्हर करतील. त्यानंतर आतिश शिंदे सर जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, स्टॅटिक अवेअरनेसचा पार्ट सगळ्याचा सगळा हा आतिश शिंदे सर आपल्याला या बॅचमध्ये कव्हर करतील. त्यांचे फायनल सिलेक्शन असतील, इंटरव्ह्यू आणि DV अपियर्डवाला पार्ट आपल्याला या स्क्रीनवर दिसतोय. आपल्याला इंटरव्ह्यूसाठी डेडिकेटेड फॅकल्टी आणि कम्प्युटर अवेअरनेससाठी सुहास डमढेरे सर ज्यांचा ॲक्च्युअल बँकिंगमध्ये वर्किंगचा 9+ वर्षांचा अनुभव, त्यांचे क्वालिफिकेशन्स, त्यांचे सर्टिफिकेशन्स आणि क्वालिफाईड एक्झाम्स इथं आपल्याला दिसत आहेत. पुढे येत असताना पुन्हा एकदा या बॅचच्या बाबतीत इन्फॉर्मेशन, तेजस 4.0 ही कंप्लीट ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिलपासून स्टार्ट होते. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत. 2 ते 5 एप्रिलमध्ये आपल्याला या बॅचसाठी फ्री ऑफ कॉस्ट 4 दिवस डेमो लेक्चर करता येतील, ज्यामध्ये आपल्याला कुठलंही ॲडमिशन न घेता हे लेक्चर करता येतील. तर ही नवीन ऑफलाईन बॅच जी छत्रपती संभाजीनगरला चालू होते ती बँक भरती परीक्षा असतील, रेल्वे असतील, RBI असेल, SSC असेल, या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला कामी देणार आहे. तर बँकिंगची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असतील, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा बँक एक्झामची ज्यांना तयारी करायची अशा सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.